दरम्यान राज्य सरकारचा पूजा खेडकर संदर्भातला चौकशी अहवाल हा NDTVवर आलेला आहे। पूजा खेडकरच्या आई वडिलांनी कागदोपत्री घटस्फोट घेतल्याचं सिद्ध झालंय। कमी उत्पन्नाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकरनं आईची कागदपत्र आणि उत्पन्न दाखवली। राज्य सरकारच्या पूजाच्या 2 अपंगत्वासंदर्भात देखील सूचना आलेल्या आहेत। एक म्हणजे डोळ्याला कमी दिसणं आणि दुसरं मानसिक रुग्ण। मेडिकल बोर्डकडे आता मेडिकल तपासणी करण्याची सूचना आली आहे। सोबतच पूजाच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतल्याचं सुद्धा उघड झालंय। त्यासाठी तिने कमी उत्पन्नाचं सर्टिफिकेट देखील मिळवलं आणि कमी उत्पन्नाचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पूजा खेडकरनं ते दाखवण्यासाठी आईची कागदपत्र दाखवली, आईचं उत्पन्न दाखवलं आणि पूजा खेडकरांच्या संपत्तीची माहिती ही आता NDTV मराठीच्या हाती आली आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, दिवसेंदिवस या प्रकरणातले अधिकाधिक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। हो, तसं म्हणता येईल आपल्याला, कारण पूजा खेडकर यांनी आपल्या उत्पन्नाच्या साठी कुठली सोर्स वापरले याबद्दलचा बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता। कारण त्यांच्या वडिलांनी वंचित बहुजनकडून जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेला 110 कोटी रुपयाचं उत्पन्न दाखल होतं। आता राज्य सरकारच्या चौकशीमध्ये हे दिसून आलं की पूजा खेडकर यांनी आपल्या आईचं उत्पन्न वापरलं आणि त्यासाठी आई आणि वडिलांचा अधिकृतपणे डिवोर्स झाला हे पण त्यांनी कागदोपत्री सिद्ध केलेलं आहे। दुसरा मुद्दा आहे ते पूजा खेडकर यांच्या अपंगत्वा संदर्भामध्ये त्यांना डोळ्यांना कमी दिसतं आणि मानसिक आजार आहे। तर प्रथमदर्शनी ज्या मंडळींनी ह्याची चौकशी केली त्यांना असं सांगता येत नाहीये की पूजा खेडकर यांचं अपंगत्व आहे की नाही, त्यांना डोळ्याला कमी दिसतं की नाही किंवा त्यांना मानसिक आजार आहे की नाही। म्हणून एक अशी शिफारस करण्यात आलेली आहे की एक मोठं मेडिकल बोर्ड स्थापन करावं आणि त्या मेडिकल बोर्डनी पूजा खेडकर यांची सगळी वैद्यकीय चाचणी तपासणी करावी आणि त्याच्यानंतर योग्य त्या गोष्टीचा अहवाल सादर करावा। आणि त्याहून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली असेल सौरभ, तर ती अशी आहे की पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांनी स्वतःचं नाव बदललं आणि नाव बदलून त्यांनी काही कागदपत्रे मिळवली। म्हणून राज्य सरकार एक महत्वाची शिफारस आधार कार्डचे प्रमुख असलेले नंदन निलकणी यांच्याकडे करते आहे। ती अशी आहे की इथून पुढे आधार प्रमाणपत्राचा वापर हा केवळ नावावरती, म्हणजे जसं आता मी राहुल कुलकर्णी आहे तर राहुल कुमार कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, राहुलजी कुलकर्णी अशी नावं वापरून जे लोक त्याचा गैरवापर करत आहेत ते रोखण्यासाठी आधारच्या नंबरला या सगळ्या शासकीय प्रमाणपत्राशी जोडलं जावं ही सगळ्यात मोठी घडामोड मला दिसते पूजा खेडकर प्रकरणातली। कारण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवाडे दिलेले आहेत की सरकारी योजनांचा लाभ घेण्याव्यतिरिक्त आधार बंधनकारक करू नये। परंतु पूजा खेडकर प्रकरणामध्ये राज्य सरकारला जो काही आता फीडबॅक आलेला आहे त्याच्यानुसार नंदन निलकणी आणि केंद्र सरकारकडे राज्य सरकार ही शिफारस करणार आहे की इथून पुढे आधारवरच्या नंबर ऐवजी आधार नंबरचा वापर करावा आणि त्या सगळ्या नंबरचा जो काही एकत्रीकरण आहे ते वेगवेगळ्या शासकीय प्रमाणपत्राशी करावं। या 3 गोष्टी घडल्यात। एक, पूजा खेडकर यांच्या आईचं त्यांनी डिवोर्स घेतल्यामुळे उत्पन्न दाखवण्यात पूजा खेडकर यशस्वी झाल्या। त्यांचं जे मेडिकल रिपोर्ट्स आहेत ते प्रथमदर्शनी बरोबर आहेत असं आता लक्षात आलेलं आहे। कारण ते सिद्ध नाही करतायत की त्यांच्या डोळ्याला विजन आहे की नाही किंवा त्यांना मानसिक आजार झाला की नाही। आणि म्हणून मग मोठं मेडिकल बोर्ड स्थापन करण्याच्या संदर्भातली सूचना देण्यात आलेली आहे। आणि तिसरं, आधार कार्ड संदर्भामध्ये नंदन निलकणी यांना राज्य सरकारच्या वतीने काही पत्र पाठवली जाण्याची शक्यता आहे। निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊच। तुर्तास धन्यवाद।